बाबा रे, एवढे सगळेजण हा? अरे काय मतदानाच्या प्रचाराला आले काय रे बाबा तुम्ही हा? काय रे म्या, काय झालं? काय शांताराम भाऊ हा? काम झालं आणि विसरून गेले आम्हाला नाही? मग असं कुठं राहतं का बरं हा? अरे बाबा नाही रे, कशाला काय विसरू मी? मग सगळं लागेल ते माझ्या म्हैशीचा सौदा ना, सौदा करू ना आपण. कधी यायचं बोल? अरे वा, हा म्हणजे म्हशीचा सौदा बरं लक्षात आहे. आणि 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 एवढे 1.5 लाख रुपये काढायला आम्ही मदत केली, याचं काहीच नाही हा? अहो काय सांगावं शांताराम भाऊ, लोकांचं मन परिवर्तन करणं का झोप आहे का? मग एवढं मोठं काम केलं आणि राव तुम्ही पाठी देत ना आम्हाला? अरे हो, अरे मी कुठं नाही म्हटलो हा? अरे देतो ना बाबा, पार्टी देतो. काय पाहिजे तुम्हाला? पार्टीच पाहिजे ना? देतो ना पार्टी. मग टेन्शन नका घ्या, पण मी सांगेल तसं करावं लागेल. झालं आता, झालं म्हटलं. पार्टी काय भेटत नाही आपल्याला. आता शांताराम भाऊने आड घातली म्हणजे पार्टी होतच नाही. अरे काय तू पण हा पोरगा आहे ना, नेहमी निगेटिव्ह बोलतो. एक काम कर हे, तू आधी जाय. तू आणि तुझ्या बरोबर 1-2 जणाला घेऊन जाय. पातेलं काय तो याचा बाजार वगैरे असेल, मटणाचा वगैरे सगळा बाजार वगैरे घेऊन जाय शेतात. बाकीची पोरं मागे. अरे अहो पण नियोजन काय काय नाही काय आणणार, किती आणणार, कसं काय, काहीतरी सांगून तरी जा. नाही तर बस मला काढून देशाल बाहेर आणि या पोरांना गणवशाल तुम्ही. बस काय आहे, आता माझ्यावर विश्वास नाही का तुला? एवढे तुम्ही 1.5 लाख रुपये काढून दिले राव, आणि आता असं करणार आहे का मी? मग नका टेन्शन घेऊ तुम्ही, मी बरोबर करतो ते. मी बरोबर करतो म्हटलं. देखो भाई लोग, अपन इधर से जा रहे हैं. यदि कुछ ये शांताराम भाऊ ने कुछ लोचा किया, अपन को एक कॉल करने का. ये शांताराम भाऊ निसटना नहीं चाहिए. इधर से ना बिल्कुल भी फरार होना नहीं चाहिए, नहीं तो मैं तुमसे पार्टी लूंगा. टेन्शन नाही आहे भाऊ. मी आहे ना, मी कुठे जाऊ देत नाही म्हटलं. शांताराम भाऊला कुठे जाऊ देत नाही ना. यही चाहिए अपने को, ऐसा ही जुनून चाहिए. चलो समय दादा, तुम मेरे साथ आओ. चलो चलो चलो, बताओ प्लॅन काय? अरे थांब ना थोडं. आताची तू व्हिडिओला सुरुवात झाली आणि एक तुला प्लॅन पाहिजे. थांब. अहो शांताराम भाऊ, तुम्हाला कामं नसतील, आम्हाला काम आहे ना. सांगा लवकर काय प्लॅन आहे ते. यांना जर मी सांगितलं ना की शिवलालची कोंबडी पळवायची आहे, हे असं ऐकणार नाही. यांना आता काही सांगत नाही, यांना बरोबर कळतो. 2-2च्या पार्ट्या करतो आणि सांगतो ही एकाने कोंबडी धरा, तिकाने कोंबडी धरा, सौदा करतो मी, असं सांगावं लागेल नाही का? हो सांगा लवकर काय करायचं ते. अरे हो ना बाबा, किती काय करतो. तर प्लॅन असा आहे, तुमच्या पार्टीचं नियोजन आधीच माझ्या डोक्यात होतं. मी म्हटलं पोरांनी एवढे 1.5 लाख रुपये काढून दिले, पोरांना काही ना काही पार्टी तर द्यावी लागेल आपल्याला नाही का? मग त्या हिशोबाने मी काय केलं, शिवलालला आहे ना 1000 रुपये देऊन आलो. फक्त ते शिवलाल म्हणे मी काही घरी राहत नाही, तेवढ्या 2 कोंबड्या तुम्ही घेऊन जा. आता बघा बरं, कोण पकडेल त्या कोंबड्या? आपल्यालाच पकडायला लागतील ना. मग चला त्या आता कोंबड्या पकडू आणि मग डायरेक्ट तिकडेच जाऊ ना थेट. बस एवढंच. मग त्यात काय, लवकर सांगायचं ना. चला लवकर, चला पकडू मग कोंबडी, चला. ए लाऱ्या आली पकड. आव ए अरे काय करताय? काय करताय? काय करता काय म्हणजे? कोंबडी पकडून आलो होते, एवढं मस्तपैकी हातात आली होती, तुमच्यामुळे निष्ठून गेली. काय खरं नाही राव तुमचं. माझ्या कोंबडीला पकडत होती मी? माझ्या कोंबडीला का पकडत होती? अरे शिवलाल, अरे म्हटलं तू इथंच आहे. अरे मी तुला तिकडे शोधत होतो. मग तुम्ही रे पोरांनो, जा. तुमचं काय काम इथं? वा तिकडे. कुठं पळून चाललं रे? ए कुठं पळून चालले म्हटलं? माझी कोंबडी घेऊन कुठं पळून चालले? अरे शिवलाल जाऊ दे, कुठं नेता दे. मग लहान पोरांच्या भरसे काय लागतो तू? मी काय म्हणतोय म्हटलं, इकडे. म्हटलं बोला ना चंद्रू. अहो तुम्हाला तर दिले नाही मी उधारीचे पैसे. दिले ना म्हटलं, आता काय राहिलं? अरे उधारीच्या पैशांचं काय घेऊन बसलाय? मी काय सांगतो, मी म्हटलं ते तिकडे जुगाड वगैरे झाला का नाही काही कसला? जुगाड? कसला जुगाड हो? तुम्हाला काय समजलं नाही बरं का? अरे म्हटलं ते नंबर आला का नाही तुझा? ते लावला होता ना नंबर, मी सांगितलं होतं परवाच्या दिवशी. नाही ना शांताराम भाऊ, काय सांगू म्हटलं, एका आकड्या उन्हे राहून गेलं ना. नाही तर 10,000ची गड्डी होती म्हटलं डायरेक्ट. असं कसं काय? आता शक्य होऊ शकत नाही. मग अरे मला पार्टी स्वप्नात आलं होतं. तू कोणता आकडा लावला होता म्हटलं? तुम्ही तर बोलले होते ना, दुरीवर लाव दुरी. दुरी लावली होती मी. काय माणूस आहे? अरे दोरी नव्हतं बोललो मी. दोरी म्हणे, दोरी काय खरं नाही. 8 बोललो तुम्ही, 8. अजून बी एक काम करतो, 8वर लावून बघ. नाही आलं ना, मी दिल पैसे. काय करतोय मी? खरंच
मायला मी तर दुरी ऐकली होती. अरे छे, हा काय कशाला खोटं बोलू मी स्पष्ट अठ्ठा बोललो होतो. तू ऐकताना दुरी ऐकली, त्यात मी काय करू? असं आहे का? असेल त्या दिवशी ना मी लय तंत्रीत होतो. लय तंत्रीत होतो मी. आता एक काम करतो, 8 ना. बरं बरं ठीक आहे, मी आता लगेच जातो ना 8वर लावून येतो. पण यावेळेस नक्की आहे ना? सांगितलं ना, एकदम 100%, 100% म्हटलं. अजून काय पाहिजे? ठीक आहे मग, ठीक आहे, लगेच जातो, लगेच. याला बरं झालं मी आलो. हा, नाही तर पोराने माझं भांडच पडलं होतं. अरे म्हटलं एवढे काय भांडे घेत बसला? हा, आधीच काय संसार करायचा का आपल्याला? अरे मग आधी सांगायचं ना एवढे भांडे घेऊ नको वगैरे ते. हा अरे का मग तुला बी समजत नाही एवढे भांडे घ्यायचे का नाही घ्यायचे असं? हा, का सगळं मी सांगायला पाहिजे ते? हा, जाय आता ठेवून ये वय. राहू दे ना आता. आता कुठं घरी नाही आला होतं. हा, मा बुडी एक ते लय सताप करत होती. कुठे घेऊन चालला आणि काय घेऊन चालला. जमते मानले तर आणले. माझ्या घरचे नाही ऐकणार, ऐक तू. मला येऊ पण देणार नाही मग त्यापेक्षा एक काम करतो आपण, चल. राहू दे, काय काम पडते आपल्याला हात धुवायला त्याला. मग काम पडते. अरे राजा, पण ते काय सांभाळून जाते ना सगळी. हा, मग एक ते काय ग्लास वगैरे तर काय दिसत नाही मला. हा, सगळे बोगण्या सगळे तेच घेऊन आला. हे बाबा राहू दे ना आता. कुठं काय, मी आता घरी जात नसतो. पहिले सांगून दिलं म्हटलं मी तुला. त्याचं दिसतं जे. पार्टीच्या वेळेस मोकार सांगता. हा, हे बाबा तू असं कर तसं कर, सगळं करू आपण हे. आणि ऐन वेळेस गाण धावता म्हटलं तुम्ही. बरोबर आहे. हे बाबा, तिथं सगळी मी कामं करेन म्हटलं. काय सांगितलं ना मी, सगळी कामं मी करेल, तू बसून राहायचं लागल्यास. पण आता घरी काय पाठवू नको भाऊ. बरं ठीक आहे, चला. अरे चला चला म्हणताय ते. मसाले घ्यायचे राहिले ना. मग हळद मीठ तिखट तेल ते कोण घेईल? त्याची काय फिकर नाही करू. सगळ्यांना कामाला लावलंय मी, काय टेन्शन नाही. सगळ्यांना कामाला लावलंय म्हटलं. हा, चला आपण पुढे चला. बरं ठीक आहे. मला काय म्हटलं मी एक आठवण करून दिली. परत ते शांताबाऊच्या शेतातनं कोणी येईल परत एवढं लांब? केली म्हटलं मी, सगळी सोय केली. चला आता. आव 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 अरे हे भेटले का रे कोंबडी? अरे माती म्हणता कोंबडीला धरत होतो ना मी. अगं तू का डोक्यात आहे का रे पागल? हातात मी कोंबडी निसटून गेली तुझ्यामुळे. पाहिजे तिकडे आता परत तिला धरावं लागेल. शोध चल. अरे मग आधी सांगायचं ना मला. कोंबडी पळून गेल्यावर सांगतो. अरे देवाने एवढे मोठे मोठे डोळे दिले म्हटलं. त्याचा तर वापर कर कधीतरी. का नुसतं ते मिरवतच राहतो गोट्यावानी इकडं तिकडं. हा, मस्तपैकी लेग पीस राहू दे. लेग पीस कापू नको, नाही त्याला विसरतो तू. हा, लेग पीस वगैरे राहू दे. आणि मस्तपैकी मिडियम साईजच्या पीसेस कर वगैरे, बरं का? हा, आणि साईडला काय काढू नको, पहिले सांगून देतो. म्हटलं तर कमी नको यायला पाहिजे. हा, अरे हाँ ना. अरे कोमड़ी काटी नहीं उतने से मैं तो 100 बार तो तुमने वो बता दिया मेरे को. ध्यान में आ जाता ना मेरा सब कुछ. अरे आजकल मैं कोमड़ी काट रहे क्या शांताराम भाई तुम भी? अरे काय शांताराम भाऊ, पार्टी वाटतं आज. मायला कुठं आला आता? अरे चेहरे कसली पार्टी नुटी. काही नाही, सपलं सच. म्हटलं चला आता. झाला मूड तर म्हटलं घेऊन टाका आता थोडंफार, काही नाही. मजा आहे भाऊ, शांताराम भाऊचीच मजा आहे खरंच. अरे काही नाही. अरे म्हटलं तू इकडे कसं आहे? तुला पण घ्यायचंय का चिकन वगैरे घ्यायचंय का? अरे नाही महत्वाचं काम होतं. शांताराम भाऊ दुरून दिसले तुम्ही म्हणून मी तुमच्याकडे आलो. अरे ते आपला नंबर लावायला जायचंय ना. अरे काय राजा तू अजून गेला नाही? अरे बघ लवकर, जाय लवकर. आणि लक्षात ठेवा, 8 लावायचा 8. हो लक्षात आहे माझ्या. बरं झालं आठवण करून दिली शांताराम भाऊ. जातो 8 ना. 8. आता कशाला 8 लावतो? आता 8 नको लावू, आता 10 लाव म्हटलं. सकाळी होता ते 8चं, आता 10. दुपारी झोपलो ना मी, तेव्हा मला स्वप्न आलं होतं. 10 लावतो 10. बरं ठीक आहे जातो 10 लावतो. हे बघा शांताराम भाऊ जोपर्यंत चिकन मसाला वगैरे घेऊन येत नाही तोपर्यंत मी सांगून देतो म्हणतो सगळ्यांना. हे बघ रे, ए भुरे, तुले काम चुकरपणा करतो बरं का? तू सगळे जायचं, तुम्ही दोघं मिळून, तू लाऱ्या आणि तुम्ही दोघं. हे सगळेजण तुम्ही जा. आणि सम्या तू माझ्याजवळ थांब. तुम्ही दोघं तिकडे जा, तिकडं लाकडं वगैरे सगळं काही ना काही घेऊन या बरं का? हो टेन्शन न घेऊ, सगळं लाकडं वगैरे सगळं गोळा करतो म्हटलं मी. पण ते शांताराम भाऊला कॉल करून दे ना. ते शांताराम भाऊ जाऊपर्यंत टाइमपास करतील. आणि ते लाकडे बिकडे मी काही गोळा करत नाही. भलेच मी हे ताटल्यात आम्ही काय ना ते धुत बसतो. मी नाही जात म्हटलं ते लाकडं गोळा करायला. माझे एक नवे शूज घेतले, ते खराब होऊन जातील. परत माझ्या घरचे कल्ला करता. मी नाही जात. वा रे वा, चांगला कलेक्टर आहे ना तू. मी नाही जात.
आहे तिकडं मी म्हटलं मी काय म्हणतोय ते रॉकेल वगैरे आणले का नाही घासतेल वगैरे हा नाही ते पेट घेणार नाही अजून हा मग घासतेल आता आता कोणत्या जमान्यात जवळ राहिला तू घासतेल वगैरे भेटतील का आता हा रॉकेल वगैरे म्हणे जाय घरून घेऊन ये मग घासेल नाही घासेल बिसेल ते आमच्या घरी काही वापरत नाही बाबा रॉकेल बिकल आमच्या घरी गॅस आहे म्हणजे हेच तर सांगू राहिलो ना हा टाकेल कोण वापरतं का आता घासेल नाही घुसेल म्हणे हां जाय तिकडे ते यांच्या श्यामलाल भाऊ आहे ना श्यामलाल भाऊ त्यांची गाडी वगैरे आणली असेल त्यांना गाडीमधनं थोडा पेट्रोल वगैरे द्या म्हणा हां ए बुऱ्या तुला नाही जायचं ना तिकडं एक काम कर या भांड्याला बुडाला माती लाव वय हां माती वगैरे लावून ठेव तोपर्यंत मी तर चूल वगैरे बनवतो हां हां चालेल चालेल ते चालेल मला हां मी माती बिती लावून देतो हां ते ठीक आहे ठीक आहे अरे म्हटलं यार काय रे होतं का नाही आजच्या आज अरे शांताराम भाऊ आले का तुम्ही हा झालं झालं आता फक्त 5-10 मिनिटं बस झालं मग सगळं अरे काय 5-6 मिनिटं म्हटलं मगापासून तेच सांगू राहिला तू आता झालं तेव्हा झालं हा काय खरं नाही बाबा तुझं मला काही वाटत नाही मग अरे 5:30 वाजता झाले राजा हा आता संध्याकाळ होईल रात्र होईल मग अंधाराचं जीव घालतं का लोकांना आता हा आवर पटकन हा यालाच म्हणतात उलटा चोर कोतवाल कटाटे हा स्वतः इथं 5 वाजता उगायचं हा आणि आम्हाला म्हणे टाइमपास चाललाय वा रे वा एकदा वरून ते चिकन कसं आणलं काय आणलं धुतलं नाही काही नाही सगळे पिजी वगैरे हा त्या धुण्यातच माझा टाइम चालला गेला सगळा बरं ते भाकऱ्या वगैरे काय म्हटलं भाकरी आणली का नाही काही भाकऱ्यांचं भाकरी वगैरे काय म्हणजे काय पार्टी देणार काय भाकरी आणत असतो का हा आता ज्याच्या घरून आणायची भाकर वाटलंच म्हणतं मला वाटलं बरोबर आहे हां वाटलंच म्हणतं हां तुम्ही असंच बोलणार आहे म्हणून मी आधीच सोय करून ठेवली होती ठीक आहे बसा हां तेवढी जागा जुगा साफ करा म्हटलं तिथं आणि थोडं लाईटीची व्यवस्था करा लाईट वगैरे लावता आलं तर ते होईल रे त्याचं काय टेन्शन नका घेऊ हां ते करतो आम्ही सगळं व्यवस्थित हां पाण्याचा हंडा वगैरे भरून ठेवतो पोरांना लावलंय मी साफसफाईला तेवढं म्हटलं शांताराम भाऊ झालं ना सगळं आता हा भाजी झाली वगैरे झाली आता काय टेन्शन घेऊन राहिले इकडे तिकडे करू राहिले हा देतो ना मी तुम्हाला लेग पीस पाहिजे तुम्हाला देतो मी अरे म्हटलं ते लेग पीस वगैरे सोड बाजूला आधी ते मला सांग ते शिवलालला बोलवलं का नाही काय काय झालं ते शिवलालचं काय झालं आता अरे बाकीच्या गोष्टी सोड म्हटलं सांगितलं ना तुला हा आधी मला सांग ते शिवलालला बोलवलं का नाही मीच तर बोलवलं शिवलालला हा का काय आलं त्याच्यात आता अरे काय झालं माझं मॅळ बिळे कर तू हा तू डोक्याचा वापर करत नाही काही नाही यार खरंच हा खायला बोलवलं त्याला आता खायला बोलवले म्हणे मग भाकरी कोणी आणल्या त्यानेच तर आणल्या सगळ्या भाकरी हां तुम्ही तर वर हात केले मस्तपैकी हां पार्टी देऊन सुद्धा म्हणे मी नाही करणार हे नाही करणार तुम्ही ज्याच्या भाकरी आणा त्या मग काय करणार मी लावला त्याला फोन हां असा बी त्याचा फोन आलाच होता मला की काय राहिलं तर मला सांगतो बाबा पार्टीचं त्याचं बी काय घरची हां ते स्वामीनारायणचं काहीतरी चालू आहे म्हणे ते पाठ वगैरे मग पार्टी वगैरे राहिली तर बोलवतो म्हणून म्हटलं चला आता मोक्याचा फायदा घेऊन घेऊ हां म्हणून बोलून घेतलं अरे पण मग आधी मला बोलवायचं होतं घरी मला सांगायचं ना हां की शिवलाला बोलवतोय असं तसं मग आधीच काही ना काही निर्णय घेऊन तुम्ही करता राव हो काय ते शिवलाल असं खात नाही हां हे फक्त काय 1-2 पीस घेतं आणि मग रसा आपापला रसा वरपतं ते त्याला काही जास्त पीस आवडत नाही काय टेन्शन घ्या सगळं होईल आणि थोडं वाढतच केलंय मी अरे वाढताचा प्रश्न नाही रे प्रश्न मेन म्हणजे असा आहे आता कसं सांगू तुला तुला सांगावं लागते वाटतं आता अरे बाबा त्याच्याच कोंबड्या पळवल्या आपण मग मी तेच म्हणत होतो शांताराम भाऊ एवढ्या सहजासहजी पाटील तयार झालेच कसं काय हा आणि अजून पण तर काही कांड केला कसं का नाही म्हटलं मला वाटलंच होतं काही ना काही कांड होणारच आहे एवढं शांततेत कसं काय पार पडू राहिला आता अरे ते बाकीचं नंतर बोलू आपण पण आता कसं करायचं हा आता पोरांना पण मी काही सांगितलं नाही काही नाही हा तुमचं बी असतं जे तुम्ही सगळं करून फस्तारा करता आणि मला निस्तारावं लागतं मग आता बघतो मी काय करायचं ते हां आता का त्याला काय परत पाठवू का मग काय भाकरी बी जायचे आणि सगळं जायचं मग आता त्याला परत पाठवून काय होणार नाही हां करतो मी काहीतरी करतो मी हो टेन्शन घ्या अरे बाबा सांभाळून घे नाही तर बस हां पार्टी बाजूला राहून जाईल आणि दुसरंच काही ना काही घोडं उभं राहील आपलं करतो मी हां करतो म्हटलं आता टेन्शन द्या मला हां थोडा विचार करू द्या हे काय भारी भाजी लागू राहिली हा पीस पण एक नंबर हा गावरानी कोंबडी म्हणजे एक नंबर टेन्शन नाही राहत करत ना कुठून आणले म्हटलं हा कोणाच्या घरची होती कोणाच्या काय कोणाच्या तुमच्याच घरची कोंबडी होती ना माझ्या घरची कोंबडी हा
अरे त्याला असं म्हणायचं होतं म्हणजे तुझ्याकडनं घेतलेली कोंबडी. माझ्याकडनं का ती कोंबडी घेतली तुम्ही? त्या मायला ये शांताराम भाऊ स्वतःच हे करत. अरे म्हणजे शिवलाल भाऊ तुमच्याकडनं म्हणजे तुमच्या शेजारी नाही का ते शेजारी त्यांच्याकडनं घेतली पार्टीसाठी. हा त्यांच्याचकडनं घेतली. त्यांच्याचकडनं. अच्छा असं आहे का? मस्त ना. एक नंबर भाजी झाली का एम बाई, खरंच एक नंबर. मजा आ गया. अरे गुनगुन जेव्हा रे, गुनगुन जेव्हा म्हटलं परत देशाल माझा एक तर बोकांडे पाडून काही ना काही. पटपट आवरा, चला घरी जायला उशीर होते आपल्याला. आवरा. ओय एक नंबर टकाटक जेवण झालंय आज. काय ग तुला काय झालं म्हटलं? काय झालं म्हणे? काय झालं, काय विचारताय ते? कुठे होते एवढे वेळ? अरे काय नाही, ते शांताराम भाऊने पार्टी दिली होती ना, तिकडे गेलो होतो म्हटलं पार्टीला. पण काय झालं, तू एवढं तोंड काय उतरलेलं आहे तुझं? काय म्हणजे संध्याकाळपासून बघू राहिले आपल्या दोघं कोंबड्या गायब आहे म्हटलं. दोघं कोंबड्या सापडत नाहीये. सापडत नाही म्हणजे काय? तू व्यवस्थित बघितलं का? अरे पाठवायचं ना कोणाला, तेव्हा या पोरांना पाठवायचं इकडे तिकडं. कुठं तरी गेले असतील. नाही सगळीकडे बघितलं मी, सगळीकडे शोधलं म्हटलं, कुठंच काय सापडत नाहीये, कुठंच नाहीये. क्षमायला म्हणजे शांताराम भाऊने आपल्याच कोंबड्या तर नाही पळवल्या मग?